राधानगरी तालुक्यात धुवाधार पाऊस पडतोय। या पावसामुळे पाटपन्हाळा आणि काळम्मावाडी पनोरी रस्त्यादरम्यान भूस्खलनाच्या घटना घडल्यात। या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 31 भूस्खलन प्रवण भागामध्ये सतर्कता ठेवण्यासाठी महसूल प्रशासनही सज्ज झालंय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे राधानगरी तालुका प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। राधानगरी तालुक्यामध्ये धुवाधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। आज जंगल परिसराने तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे। आज दिवसभरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे तालुक्यामध्ये ठिकठिकाणी भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। राधान तालुक्यातील पाटपन्हाळा इथं काल संध्याकाळी काही प्रमाणात डोंगर घसरून भूस्खलन झालं, तर आज दुपारी काळम्मावाडी ते पनोरी रोड दरम्यान बाजूचा म्हणजे भूस्खलन होऊन रस्ता अडवला गेलेला होता आणि महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत त्याचबरोबर फराळे कारखान्याच्या वतीनं हा मार्ग आज खुला केलेला आहे। परंतु तालुक्यात एकूण 31 ठिकाणं ही भूस्खलन प्रवण आहेत आणि त्यामुळं तालुक्यातील जनतेनं सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आज तहसीलदार अनिता देशमुख यांनी पाटपन्हाळा इथं जे भूस्खलन झालं तिथं भेट दिली आणि त्या ठिकाणी जाऊन तिथे जे शाळा सुरू होती ती शाळा इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर तालुक्यात जी 31 दरडप्रवण क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। एस न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी।